2 वाट्या ताक घेतलं आहे। एका मिक्सरच्या भांड्यात मी 2 मिरच्या घालून घेते, 2-3 चवीनुसार मिरच्या घालून घ्यायच्या आहेत, अर्धा चमचा जिरे। आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे। यात मी थोडंसं भांड्यातलं ताक, जे 2 वाट्या ताक घेतलं आहे त्यातलं थोडंसं घालून घेते, पूर्ण ताक घालत नाही आहे, आणि अर्धी वाटी बेसन, कारण मिक्सरच्या पॉटमध्ये तेवढं ताक जर घातलं तर फिरवताना ताक बाहेर येऊ शकतं। आता यात मी थोडीशी हळद घालून घेतली आहे आणि थोडंसं मीठ। आता हे फिरवून झालं आहे, हे मी भांड्यातल्या ताकात घालून घेते। मिक्सरचा पॉट धुवूनही पाणी यात घालून घ्यायचं आहे। एक कढई घेतली आहे, त्यात अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतलं आहे। तूप वितळलं आहे, यात मी अर्धा चमचा मोहरी घालून घेते। मोहरी तडतडली आहे, आता यात हिंग घालून घ्यायचे, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे, एक कढीपत्त्याची काडी घेतली आहे, त्याचे पानं काढून घ्यायचे आणि तेही घालून घ्यायचे। 1.5 वाटी दुधी भोपळा बारीक चिरून घेतला आहे, दुधी भोपळा तो घालून घ्यायचा यात। थोडंसं मीठ ऑलरेडी ताकात आपण बारीक करताना घातलं आहे, त्याचा अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे। आणि आता यावर झाकण ठेवते, 3-4 मिनिट याला वाफेवर शिजवून घ्यायचे। झाकण काढून मध्ये मध्ये असं हलवून घ्यायचं, म्हणजे भोपळा थोडासा सॉफ्ट पडतो आणि नंतर मग कढीत तो शिजला जातो। त्याला हलवून घ्यायचे, थोडासा दाबून बघते, दुधी भोपळा थोडा सॉफ्ट झाला आहे। आणखी 1 मिनिट मी याला परतून घेते। आणखी थोडासा सॉफ्ट झाला आहे, तुपावरच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। आता यात मी ताक घालून घेते, बेसन घालून घेतले ज्या ताकात ते। भांडं परत धुवून गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे, आपल्याला कढी किती आंबट पाहिजे आणि ताक किती आंबट आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचे। आणि आता याला हलवत ठेवायचं, जोपर्यंत कढीला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला चमच्याने हलवत ठेवायचं, नसता मग कढी फुटल्या जाते। आता कढीला उकळी आली आहे, आता याला हलवणं बंद केलं तरी चालतं। आता उकळी आल्यानंतर 6 ते 7 मिनिट मी याला मंद आचेवर उकळून घेणार आहे, म्हणजे मग कढी तयार होईल। तर 6-7 मिनिट याला असंच उकळून घेतले आणि आता कढी बिलकुल तयार आहे। यातला भोपळाही छान शिजल्या गेलाय। एका चमच्याने मी भोपळ्याची फोड काढती आहे आणि हाताने थोडंसं बोटाने असं दाबून बघायचं, भोपळा शिजल्या गेलाय, कढी तयार आहे। गॅस बंद करते, कढी भोपळा सर्विंगसाठी तयार आहे।